साधु साधु साधु. दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन. तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन. काल आपण मागील विषयामध्ये बघितले बुद्ध कुणाला म्हणतात याचा आपण मागील विषयामध्ये अभ्यास केलेला आहे, धर्मचर्चा केलेली आहे. आज आपण जाणणार आहोत, ज्याचा अभ्यास करणार आहोत, तो विषय आहे बुद्धाचे नवगुण. बुद्धाचे नवगुण कोणते? बुद्धामध्ये जे नवगुण असतात ते जाणून घेऊन आज आपण त्या विषयावर चर्चा करूया. बुद्धामध्ये असणारे नवगुण भगवंतांनी पालीमध्ये सांगितलेले आहे. ते या प्रकारे आहे: इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवाती. हे बुद्धामध्ये असणारे नवगुण आहे. त्याचा अर्थ, ते नवगुण मराठीमध्ये काय आहे ते बघूया. बुद्ध म्हणतात इतिपिसो भगवा. इथे जे कोणी बुद्ध बनतात, भगवान बुद्ध बनतात, ते अरहंत बनतात. ते या 9 गुणांनी युक्त असतात. त्यापैकी पहिला गुण आहे अरहंत, दुसरा गुण आहे सम्यक संबुद्ध, तिसरा गुण आहे विद्येने आणि आचरणाने युक्त परिपूर्ण असतात, चौथा गुण आहे सुगती प्राप्त, पाचवा गुण आहे लोकांतराचे रहस्य जाणणारा, सहावा गुण आहे अनुत्तर म्हणजे श्रेष्ठतम धम्माला जाणणारे, सातवा गुण आहे पुरुषाचे दमन करून योग्य मार्गावर घेऊन जाणारे मित्र, आठवा गुण आहे सर्व देवांचे व मानवांचे शास्ता म्हणजे गुरु शिक्षक, असे ते बुद्ध असतात. हे 9 गुण बुद्धामध्ये असते. त्या 9 गुणामुळे त्यांना अरहंत सुद्धा म्हणतात. ते भगवान बुद्धाचे शिष्य सुद्धा या 9 गुणांनी युक्त असतात, जे अरहंत असतात. या गुणापैकी हा अरहंत पहिला गुण अरहंत, यावर आपण चर्चा करूया. ते जे कोणी बुद्ध बनतात किंवा मुक्तीच्या मार्गावर आरूढ होतात, ते पहिल्या गुणाला आत्मसात करतात. पहिला गुण त्यामध्ये उतरतो, तो आहे अरहंत. अरहंत का म्हणतात? कारण ते सर्व क्लेशापासून पुष्कळ दूर गेलेले असतात. कारण त्यांनी श्रेष्ठ मार्गावर चालून वासनायुक्त क्लेश विकारांचा नायनाट केलेला असतो. या प्रकारे या विकारापासून दूर जाणाऱ्याला अरहंत म्हणतात. जे या विकारांनी युक्त नाही त्यांना अरहंत म्हणतात. श्रेष्ठ मार्गावर चालून ज्यांनी
अरी हंत, अरी म्हणजे शत्रू, हंत म्हणजे नष्ट करणे, वध करणे, हनन करणे, हा अर्थ हंत. कुणाचा वध करणे, कुणाला नष्ट करणे, कोण शत्रू? तर आपले राग, द्वेष, मोह, हे लोभ, द्वेष, मोह हे आपले शत्रू आहे. क्लेश रूपी शत्रूचे हनन करणे, नष्ट करणे, या क्लेश रूपी शत्रूंचा नाश केला आहे. त्यांना अरानं हतत्तापि अरहं असे म्हटले जाते की ज्यांनी या शत्रूंचा नाश केला आहे, त्याचे हनन केलेले आहे, ते अनंत. संसार चक्र अनादी काळापासून चालत आलेला संसार, संसार चक्र म्हणजे अनादी काळापासून चालत आलेला संसार म्हटल्या जाते. या संसार चक्राचे मूळ काय आहे? तर ही अविद्या आहे. म्हणून म्हातारपण आणि मरण हे अटळ आहे. या अविद्येमुळे म्हातारपण आणि मरण हे अटळ आहे. हे ज्यांनी जाणले, काय जाणले? की म्हातारपण आणि मरण कशामुळे अटळ आहे? अविद्येमुळे अटळ आहे. म्हणून हे ज्यांनी जाणले आहे त्यांना अरहंत म्हणतात. 6 आयतन, त्या 6 आयतनाचे 6 विषय, 6 विषयामुळे उत्पन्न होणारी तृष्णा, तृष्णेमुळे होणारे पाप धर्म, हे जाणल्यामुळे पाप कर्मांना ते लपवू शकत नाही. यामुळे पण त्यांना अरहंत म्हणतात. सर्व पापापासून दूर राहणे व पाप धर्मांना नष्ट करणे, जे भवचक्र आहे, बार बार जे आपल्याला बांधून ठेवते, बंधनात टाकते, जन्म मरणाच्या बंधनात ओढून घेते, असं जे भवचक्र आहे, हे या भवचक्रामध्ये आपण वारंवार अविद्येमुळे पडतो. तर हे जे बंधन आहे, त्या भवचक्राच्या बंधनाला तोडणाऱ्याला, भवबंधनातून मुक्त होणाऱ्याला अरहंत म्हणतात. हा पहिला गुण त्या व्यक्तीमध्ये उतरतो जो अरहंत या 9 गुणांना आत्मसात करतो, अंगीकारतो, प्राप्त करतो, तो बुद्ध. आणि म्हणून या बुद्धाच्या मार्गावर चालणारे जे अरहंत असतात ते विकारमुक्त, लोभ, द्वेष, मोह या विकारातून मुक्त असतात. या संसार चक्रातून मुक्त होणाऱ्याला अरहंत म्हणतात. हा पहिला गुण. 9 गुण आहे जे बुद्धामध्ये, त्यामधला हा पहिला गुण आपण आज बघितला, याचा अभ्यास केला. आणि हे जे धम्म श्रवण करून आपण सर्वांनी जे पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, आणि मी बुद्धवाणी या वाणीची देशना करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे, हे पुण्यकर्म मी सर्वप्रथम 4 दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो. या पुण्यकर्माच्या बलाने 4 दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. 4 दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो. 4 दिशेतील देवता तुम्हा सर्वांची धार्मिक सुरक्षा करो, तुम्हाला धार्मिक सुरक्षा प्रदान करो. 4 दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त होऊन उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू. यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा मी त्या लोकांना अनुमोदन करतो जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपलं हित चाहतात. आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन
आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील, श्रुत, त्याग, प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू. संपूर्ण विश्वातील दृश्य अदृश्य प्राणी मात्राविषयी मंगलमैत्री. आपल्या कुळातील जे मरण पावलेले लोक आहेत त्यांच्या प्रति सुगतीची कामना. ही पुण्यकर्म त्यांना पोहोचून सुगतीचा जन्म लाभो, या प्रकारची मंगल कामना. सबीतियो विभजन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सक संपत्तिमेव च अतो निब्बान संपत्ति इमिनाते समीज्यतो. साधु साधु साधु.